नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे बुधवार आणि अर्थातच बुधवार म्हणजे साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिष तांत्रिक श्री माधव गुरुजी. सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूयात. नमस्कार गुरुजी. साईराम. आदेश. श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आपण नक्षत्रांवर बोलू काही ही मालिका केली. त्याच्यानंतर आपण कराग्रे वसते लक्ष्मी विषयी जाणून घेतलं आणि गिरनार यात्रेविषयी सुद्धा आता माधव गुरुजी यांच्याकडून आपण जाणून घेतलं. यानंतर पुन्हा एक नवीन सिरीज घेऊन माधव गुरुजी आपल्या सोबत आलेले आहेत आणि या सिरीजचं खरं तर नाव आहे गूढ आयुष्याचं सरळ समाधान. यामध्ये आजचा विषय असणार आहे कर्ज. तर या गूढ आयुष्याचे सरळ समाधान कर्ज, खरं तर हे वाचून तुमच्याप्रमाणे माझ्याही मनात अनेक प्रश्न आलेले आहेत. या सगळ्या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोतच, पण माधव गुरुजी यांची मी ओळख आपल्याला पुन्हा एकदा करून देऊ इच्छिते. गुरुजींबद्दल बोलायचं झालं तर श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे. एक गोष्ट आवर्जून इथे मला नमूद करायची आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते अगदी खूप छान पद्धतीने पुढे चालवत आहेत. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिमा ॲस्ट्रोलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर इथं स्थित असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी जाऊ शकता. याशिवाय प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथे सुद्धा आपण गुरुजींना भेटू शकता. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे ती म्हणजे श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता आपल्याला पुण्यामध्ये सुद्धा मिळणार आहे. यासाठी जुलै महिन्याच्या 8, 9 आणि 10 या 3 दिवशी श्री माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी तुम्हाला भेटू शकतील. त्यामुळे ज्यांना कुणाला श्री माधव गुरुजी यांना भेटायचं असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर त्वरित कॉल करा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा. यानंतर आपण थेट चर्चेला सुरुवात करणार आहोतच. गुरुजी, गूढ आयुष्याचं सरळ समाधान ही आपण पुन्हा नवीन सिरीज आणलेली, यामध्ये कर्ज हा विषय खरं तर घेतलेला आहे. तर कर्ज या विषयाबद्दल बोलायचं झालं तर एक मानवी जीवनामध्ये आणि ॲस्ट्रोलॉजीमध्ये याची काय नेमकी भूमिका आहे? आज मॅडम, ज्यावेळेला आपण मानवी जीवनाकडे बघतो त्यावेळेला मानवी जीवनाचे अनेक कंकोरे आहेत. म्हणजे की आपल्याला प्रत्येकाचं जीवन आहे की आपल्या सगळ्या ज्या म्हणजे अम्युजमेंट आहेत त्या सगळ्या सेम जरी वाटल्या तरी प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळे आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्या वेगवेगळ्या आहेत. आणि प्रॅक्टिसमध्ये दररोज म्हणजे की नाही म्हटलं तरी 50-60 पत्रिका, कधी कधी 100 पत्रिका बघून होतात आणि त्याच्यावरती विचार करून जर बघितलं आपण की सध्याच्या याच्यामध्ये अशी समस्या काय आहे लोकांच्या जीवनामध्ये, तर मानवी जीवनामधला सर्वात मोठा कंकोरा समोर येतो की कर्जबाजारीपणा आणि कर्ज या विषयामुळे आता लोक खूप ग्रासलेले आहेत. म्हणजे की आपल्या प्रेक्षकांमध्ये पण बघाल तर असं कोणी माणूस नाही की ज्याला म्हणजे की क्वचितच असा एखादा माणूस भेटेल की ज्याच्या डोक्यावरती कर्ज नाही किंवा कर्जाच्या बाबतीत त्याला विवंचना नाही. नाही तर कर्जाच्या बाबतीत अनेक उत्तम समस्या लोकांच्या जीवनामध्ये चालू आहेत की कर्ज घेऊन पण काही लोक पस्तावलेले आहेत की ते कर्ज रिपे होत नाही म्हणून त्यांना प्रॉब्लेम आहे. तर काही लोकांची ही पण समस्या आहे की त्यांना कर्जच मिळत नाही. आणि एकीकडे समाजामध्ये आपण अशी लोक म्हणजे की बघतो की ज्यांना संपूर्ण आयुष्य म्हणजे की 50 क्रॉस करून झाली तरी आतापर्यंत कधीही त्यांना कर्जाची आवश्यकता लाभली नाही, म्हणजे कर्ज हा शब्दच माहिती नाही. मग अशा 3 वेगवेगळ्या फॅकल्टीचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला मग तो असा एक संशोधनाचा विषय बनतो की नक्की कर्ज हा काय प्रकार आहे. म्हणजे की हा स्वतःहून ओढवलेला एखादा प्रसंग आहे का ॲस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून येणारा प्रसंग आहे. आणि मग ज्या वेळेला लोक येतात किंवा त्यांच्या कुंडल्यांचा अभ्यास करतो त्यावेळेला प्रामुख्याने मला याच्यामध्ये जाणवलं की खरोखर याच्यामध्ये कुठेतरी सावधानता बाळगली किंवा कुठेतरी वेळीच जर आपण सावध झालो तर निश्चित कर्ज या विषयामधनं किंवा या समस्यामधनं आपण बाहेर पडू शकतो. आणि मग गूढ आयुष्याचे सरळ समाधान की बाबा कर्ज हे एक समस्या तुमच्या आयुष्यामध्ये आहे आणि मग त्याच्यातून तुम्ही कसं बाहेर पडा किंवा तुम्हाला कर्ज मिळत नसेल तर तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम आहे किंवा कर्ज घेणं आवश्यक आहे का, ह्याबाबतचा पूर्ण उहापोह करण्याकरता आपण आजच्या याच्यामध्ये एकत्र आलो आहे. आता याच्यामध्ये जर विचार करायचा झाला की याच्यामध्ये हे मानवी जीवनामधलं प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याला मोठी खरेदी करायची असेल तर कर्ज घ्यावं लागतं. त्याच्यानंतर मग कर्जाच्या बाबतीमध्ये आपल्याला हेही माहिती आहे की कर्ज फेड करता येत नाही. मग शेवटी असं होतं की ते फेडण्याकरता पुन्हा कर्ज घ्यावं लागतं. असं कर्जावरती कर्ज करत म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये
त्याच्यामध्ये लोक म्हणतात की अहो एक खड्डा बुजवायला आम्हाला दुसरा खड्डा करावा लागतो, मग तो बुजवण्याकरता आणखीन मोठा खड्डा करावा लागतो आणि मग असे खड्डे खड्डे वाढत जातात आणि कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि एक दिवस इतकी मोठी फिगर समोर येऊन उभी राहते की त्यावेळेला त्या माणसाला कळतं की आपल्याला हे कर्ज फेडणं शक्यच नाही आहे. आणि मग त्यामुळे आपण मग पुढे बघतो की आत्महत्यासुद्धा कितीतरी कर्जबाजारीपणामुळे झालेले आहेत की जे आपण म्हणजे अनुभवतो बघतो. याच्या व्यतिरिक्त अशी कितीतरी कुटुंब आहेत की जी निस्तराभूत झाली, म्हणजे की तिकडनं तो माणूस परागंद होतो ज्यांनी कर्ज घेतलेला असतो तो, आणि त्याच्यानंतर त्याच्या फॅमिलीची खूप उद्विग्न अवस्था होते. मग या सगळ्या गोष्टींवरती कुठेतरी आपण मार्गदर्शन करायला पाहिजे किंवा ॲस्ट्रॉलॉजी याबद्दल काय प्रमुख भूमिका आहे ती याच्यामध्ये मांडायला पाहिजे. तर ॲस्ट्रॉलॉजीची काय भूमिका आहे ना, ही या एपिसोडमध्ये तुम्हाला पूर्णपणे मी सांगेनच म्हणजे, पण त्याच्या अगोदर आहे ना ती खूप सोप्या पद्धतीने समजण्याकरता मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आमच्या हरीशबाई म्हणून आहे ना खूप चांगले क्लायंट आहेत. या हरीशबाईंचं जवळजवळ वय तुम्ही बघाल तर 35च्या घरामधला माणूस म्हणजे, आणि आईवडिलांची सेवा, त्याचं कुटुंब, त्याची मुलं बाळं वगैरे सांभाळत घरचं जे काही शेती आणि एक छोटं दुकान घरातलं आहे त्याचं उत्पन्न घेत तो पुढे चाललेला होता. आता कालांतराने आई वडील वगैरे हे सगळे दिग्वंत झाल्याच्या नंतर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी आली. मग त्यावेळेला ती पार पडत असताना कुठेतरी व्यवसाय काय करू या निमित्ताने तो ॲस्ट्रॉलॉजीकडे म्हणजे माझ्याकडे भेटला आणि मग हरीशबाईंनी विचारलं तर त्यांची पत्रिका खूप सुंदर होती आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा खूप चांगले योग होते. तर मी हरीशबाईंना म्हटलं की तुम्हाला फिरण्याची खूप आवड आहे तर तुम्ही ट्रिप का नाही काढत, म्हणजे की आध्यात्मिक सहली तुम्ही काढा आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळेल. आणि मग ते कुठेतरी मनावर घेऊन हरीशभाऊंनी महाराष्ट्रामध्ये आउट ऑफ महाराष्ट्र अशा ट्रिप काढायला सुरुवात केली आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे की अगदी त्यांचं कुठल्याही ट्रिपला जायचं तर 100 लोक त्यांच्याबरोबर असायचे, त्याच्यामधून 2 पैसे चांगलं उत्पन्न मिळायचं आणि खरंच खूप भाविकतेने तो माणूस करत होता. आणि मग त्या टूरच्या ह्याच्यामध्ये चांगला सक्सेस मिळाल्यानंतर वगैरे सगळं चालू असताना हरीशभाई आले, म्हणले की माझी बघा मी काय काळजी घ्यायला पाहिजे वगैरे. म्हटलं हरीशभाई तुमच्या पूर्णपणे कुंडलीमध्ये ना सगळं तुमचं प्रकृती रिलेटेड पण चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त कर्ज नका घेऊ. तुमच्या आयुष्यामध्ये कर्जामध्ये जर तुम्ही अडकले तर तुम्हाला कोणीच बाहेर काढू शकत नाही. तुम्ही कर्ज नाही घेतलं तर आयुष्यामध्ये तुम्ही पूर्णपणे सुखी राहाल. बाकी तुमच्या पत्रिकेमध्ये खरंच काही अडचण नाही. आणि हरीशभाईंनी देखील म्हणजे 2-3 वर्षामध्ये कर्जाचं कधी नाव निशाण काही काढलं नाही. आणि नंतर त्यांच्या जीवनामध्ये एक ऑफर आली की त्यांना एक हॉटेल चालवायला मिळत होतं. म्हणजे ट्रिप घेऊन जात असताना कुठेतरी नाशिकच्या जवळ त्यांना ऑफर आली की पेट्रोल पंपाला निगडीत हॉटेल आहे आणि ते हॉटेल तुम्ही चालवायला घ्या. आणि चालतं हॉटेल, म्हणजे की हरीशभाई कायम त्या हॉटेलला जायचे. त्यांनी बघितलं की हे चांगलं हॉटेल आहे आणि मालकही चांगला आहे आणि खूप उत्तम लोक, त्याप्रमाणे त्यांचं बोलचाली वगैरे झाली. त्याच्यामध्ये 1 लाख रुपये भाडं ठरलं की महिन्याला 1 लाख रुपये भाडं द्यायचं आणि संपूर्ण त्यांनी मॅनेजमेंटवर चालायला घ्यायचं. तर आता बिझनेस वाढतो आहे आणि हरीशभाई ट्रिप वगैरे काढतात तर त्या हिशोबाने हॉटेलचा धंदा त्यांना सुटच होईल वगैरे, इथपर्यंत सगळं ठीक होतं. त्यावेळेला हरीशभाईंनी विचारलं मी हा व्यवसाय करू का? म्हटलं 100% तुम्ही हा व्यवसाय करा, काहीच हरकत नाही आणि कर्ज घेण्याची काही गरज नाही आहे की तुम्हाला प्रत्येक महिन्याला हे करायचं आणि द्यायचं. पहिल्या महिन्याचं भाडं ॲडव्हान्स द्यायचं तर 1,00,000-1.25 लाख रुपये हरीशभाईंकडे होते. मग त्याच्यानंतर असं आलं की त्या मालकाने एक ऑफर दिली हरीशभाईंना की हरीशभाई 5 वर्षाकरता मी तुला हॉटेल चालवायला देणार आहे आणि मी परदेशामध्ये चाललेलो आहे आता मुलीकडे, तर 5 वर्षाचं तुझं मला भाडं ॲडव्हान्समध्ये दिलंस तर तुला 60 लाखाच्या ऐवजी 50 लाखामध्ये होईल, म्हणजे 10 लाख रुपये तुला बेनिफिट मिळेल. आता हरीशभाईंना लोभ निर्माण झाला की आता 10 लाख रुपये वाचतायत तर मग काय करायचं. मग 50 लाखाकरता कुठेतरी कर्ज घेणं आलं. 50 लाख एवढी मोठी रक्कम तुमच्या घरामध्ये 100% नसणार. मग हरीशभाई मला म्हणले की असा असा आपला फायदा होतो. मी म्हटलं हरीशभाई एक काम करा, हॉटेल घेण्याइतपत योग्य होतं. 50 लाख रुपये भाडं देणं आणि 10 लाख रुपये सेव्ह करणं ही आयडिया चांगली आहे, परंतु तुम्ही याच्यामध्ये कर्ज घेण्यापेक्षा एखादा पार्टनर घ्या. त्या पार्टनरला सांगा बाबा सगळं मॅनेज मी करतो, तू त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कर. 50 लाखाचे त्याला 60 लाख रुपये द्या, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये काही होणार नाही, पैसे अरेंज करावे लागणार नाही किंवा त्याला पार्टनरशिपमध्ये घ्या हॉटेलमध्ये, तर तुम्हाला आणखीन बेनिफिट मिळेल. तर हरीशभाई म्हणले की हो माझ्या मेवण्याशी बोलतो वगैरे, पण घरी गेल्यानंतर कुटुंबाचा सल्ला घेतल्यावर त्यांना काही ते योग्य वाटलं नाही. मग योग्य वाटलं नाही त्याच्यानंतर मग पुन्हा गुरुजींना काही सांगायला यायचं, तोवर हरीशभाईंनी दुसरीकडे शब्द टाकून 25 लाखाची व्यवस्था केली, पर्सनल लोन काढलं, हे ते सगळे उपद्व्याप करून ते 50 लाख रुपये भरले. आणि 50 लाख रुपये पूर्ण भरायचे होते. त्या दिवशी मला फोन केला की चांगला मुहूर्त कुठला आहे, त्याला आपल्याला 50 लाख रुपये द्यायचे. म्हटलं हरीशभाई 50 लाख रुपये तुमच्याकडे आले त्याबद्दल पहिलं अभिनंदन तुमचं की हा एवढी मोठी रक्कम तुमच्याकडे उभी राहिली. हो म्हणले. मी म्हटलं कुणाला घेतलं पार्टनरशिपमध्ये? म्हणले नाही गुरुजी ते मी नंतर सांगतो तुम्हाला. एक छोटंसं कर्ज घेतलं आहे पण ते कर्जच आहे म्हणजे आणि अगदी लगेच आपल्याला पेड करता येईल वगैरे असं. मी म्हटलं की हरीशभाई कर्ज नव्हतं घ्यायला पाहिजे तुम्ही, इतकं मी निक्षून त्यांना सांगितलं तरी हरीशभाई म्हणतात नाही नाही सगळं ओके आणि मग आता सांगा तुम्ही. मग मी म्हटलं ठीक आहे आता बुधवारी करा तुम्ही व्यवहार. आणि बुधवारी हरीशभाईंनी 50 लाख रुपये दिले आणि 2019मध्ये 2018च्या डिसेंबर महिन्यामध्ये हरीशभाईंनी हॉटेल चालवायला घेतलं.
आता 2019ला पुढे फेब्रुवारी महिन्यापासून लॉकडाऊन लागलं, पुढे 1.5 वर्ष पूर्णपणे अंधार झाला. आजची पोझिशन अशी आहे की त्या कर्जाचं म्हणजे 50 लाख रुपये घेतलेल्या कर्जाचं जे व्याज भरायला लागतं ते व्याजसुद्धा भरून झालेलं नाही आणि त्याच्यामुळे जी 50 लाखाची रक्कम होती ती आता 75 लाखाच्या घरात गेली. आता हरीशभाईंना स्वतःचं घर राहतं काही कारण नसताना विकावं लागणार आहे. 1.5 वर्ष टूर ट्रॅव्हल्स बंद होतं. याच्या व्यतिरिक्त पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांना टूर्स काढणं जमलं नाही का आता त्या हॉटेलवर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं. हॉटेलमधनं इन्कम येतोय परंतु तो इन्कम येऊन आता उपयोग काय नाही, कारण आता 1.5 वर्षाचा जो गॅप आहे तो मेंटेन करणं इम्पॉसिबल आहे आणि समोर मालक तर परदेशात निघून गेलाय, ज्याला भाडंही ॲडव्हान्स दिलं, त्यामुळे दुसरा काही पर्याय नाही. आणि अशा कर्जामध्ये अडकलेले हरीशभाई ज्यावेळेला येतात त्यावेळेला ते मला म्हणतात की आता मी काय करू सांगा. मी म्हटलं हरीशभाई तुम्हाला पहिलं मी सांगितलेलं होतं की तुम्ही कर्जच घेऊ नका. म्हणजे ही एक समस्या अशी की एक कर्ज घेतलं त्याच्यामुळे अगदी 40पर्यंत सुखी चाललेला संसार, सुखी चाललेलं आयुष्य इतकं दुःखामध्ये आहे की आज हरीशभाई स्वतःचं घर विकणार आहेत आणि स्वतःचं घर विकून ते कर्ज फेडणार आहेत. तरीसुद्धा ते कर्ज फेडलं जाणार नाही. 10-1 लाख रुपये त्यांच्या अंगावरती तरी पण राहतील की जे त्यांना पुढे मेहनत करून पेड करायचं आहे. तर अशा एका विषयामध्ये माणूस अडकतो आणि मग ह्या अडकवणीतून जर तुम्हाला सुटायचं असेल तर तुम्ही सर्वात पहिले ॲस्ट्रॉलॉजी मार्गदर्शन किंवा ॲस्ट्रॉलॉजी भूमिका कर्जाच्या बाबतीत ही आहे की तुम्ही कर्जाला ऑप्शन बघा. ॲस्ट्रॉलॉजी कधीही सांगत नाही तुम्ही कर्ज घ्या, कर्जाला ऑप्शन बघा, पार्टनर घ्या किंवा एखाद्याकडे मदत म्हणून मागून बघा. तुमचं कुठलं एखादं प्रॉपर्टी सेल आउट करून तुम्हाला पैसे मिळतात का ते बघा. तुमच्या माध्यमातून पैसे उभे करा आणि जर तुमच्या माध्यमातून पैसे उभे होत नसतील तर मग दुसरा काही सोर्सेस तुम्ही त्याच्यामध्ये बघा. आणि अगदीच असं असेल की एखाद्या वेळेला कर्ज घ्यायचंच असेल तर ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला प्युअरली मार्गदर्शन करते की तुम्ही कुणाच्या नावावर प्रॉपर्टी घ्या, खरोखरी प्रॉपर्टी घ्यायचे योग आहेत का, तुम्हाला पैशाची अवेलेबिलिटी होईल का, या सगळ्या बाबतीचे योग तुमच्या कुंडलीमध्ये असतात. तुम्ही जर तुमचं कुंडली विवेचन जर व्यवस्थित बघून घेतलं आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही वागलात तर 100% कर्ज ही समस्या तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाही. तुम्हाला कर्ज घ्यावं जरी लागलं तरी ते कर्ज घेऊन तुमचं रिपे होईल का तर तुम्ही त्याप्रमाणे पूर्णपणे सगळ्या सिक्वेन्समध्ये ते घेऊ शकाल आणि या समस्येमधनं पूर्णपणे बाहेर पडू शकाल. तर ॲस्ट्रॉलॉजीची याच्यामध्ये अहम भूमिका आहे. जसं मानवी जीवनामध्ये कर्ज हा महत्त्वाचा समस्या आहे तर ॲस्ट्रॉलॉजी मार्गदर्शन सुद्धा त्याच्यावर तितकं महत्त्वाचं आहे आणि हे तुमच्या कुंडलीवरनं, हातावरनं किंवा प्रश्नकुंडलीवरनं कुठल्याही माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता. माझं म्हणणं आहे की तुम्ही कर्ज घेण्याच्या अगोदरच ॲडवाईस घ्या, परंतु हा कार्यक्रमाच्या अगोदर तुम्ही जर कर्ज घेतलेला असेल आणि तुमच्या अंगावरती खरोखरी कर्ज आहे आणि तुमच्याकडनं रिपे होत नाही आहे, तुम्ही तेच करताय की ते फेडण्याकरता पुन्हा कर्ज घेताय, एक खड्डा बुजवायला आणखीन मोठा खड्डा करताय, तर कृपया खड्डा खणायच्या अगोदर तुम्ही ॲस्ट्रॉलॉजी ओपिनियन घ्या. ॲस्ट्रॉलॉजी ओपिनियनचा 100% तुम्हाला याच्यामध्ये फायदा होईल हे मी निक्षून सांगतो. नाही, नक्कीच. आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला सुद्धा एक ज्योतिषशास्त्राचा सल्ला, योग्य सल्ला जर हवा असेल तर तुम्ही नक्कीच श्री माधव गुरुजी यांना सुद्धा संपर्क साधू शकता. त्यांचे नंबर जे आहेत आम्ही तुम्हाला दिलेलेच आहेत. आणखीन सुद्धा कर्ज याविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. गूढ आयुष्याचं सरळ समाधान ही आता नवीन आपण सिरीज सुरू केलेली आहे. याच्यामध्ये कर्ज याविषयी आज आपण चर्चा करतोय. गुरुजी खूप छान मार्गदर्शन तुम्ही आतापर्यंत केलं. आता कर्ज या विषयाचं वर्गीकरण ॲस्ट्रॉलॉजी मध्ये नेमकं कशा पद्धतीने आहे? कर्ज विषयाचं वर्गीकरण मॅडम खूप चांगला प्रश्न आहे, कारण कर्ज या विषयाचं वर्गीकरण ॲस्ट्रॉलॉजी कसं करते हे जर बघायचं आलं तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आज म्हणजे की आजपर्यंत प्रेक्षकांना किंवा आपण सगळ्यांनी ऐकूत आपल्याला माहिती असेल की आपण मंगळाचा विचार करतो. तो प्रॉपरली लग्नाच्या वेळेला करतो की लग्न आहे मग मंगळ आहे का वगैरे त्या हिशोबाने. परंतु मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पूर्णपणे म्हणजे कर्ज रिलेटेड किंवा आर्थिक तुम्हाला समस्या असतील किंवा आर्थिक कोंडमार होत असेल तर या रिलेटेड सगळ्या समस्या आहेत या मंगळावरनं बघितल्या जातात. म्हणजे की याच्यामध्ये मंगळाचा महत्तम भाग आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला फक्त माहिती आहे की मंगळ आपण लग्नाच्या वेळेला बघतो, परंतु याच्या व्यतिरिक्त तुमच्या आर्थिक परिस्थितीच्या बाबतीमध्ये सुद्धा मंगळाचा मोठा भाग असतो. याच्यामध्ये राहू मंगळ, केतू मंगळ, शनी मंगळ, त्यानंतर रवी मंगळ, अर्धमंगलकारक योग अशा बऱ्याचशा याच्यामधल्या युती असतात की ज्या युतीवरती तुमची आर्थिक पूर्णपणे डिपेंड असतं की तुमची आर्थिक परिस्थिती कशी राहील किंवा कर्जाच्या बाबतीमध्ये तुमची काय पोझिशन राहील, कर्ज तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही कर्ज फेडू शकाल का किंवा कुठल्या कालावधीमध्ये तुम्ही कर्ज घेणं तुम्हाला लाभदायक आहे आणि कर्ज घेण्याच्या आयुष्यात तुम्हाला वेळ येईल का आणि पेडही तुम्ही करू शकाल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही त्याच्यामध्ये होतात. आता ह्याच्यामध्ये वर्गीकरण करायचं झालं तर मंगळ राहूमध्ये जे लोक कर्ज घेतात ते सदैव कर्जाच्या लाईनीतच भेटतात. म्हणजे काही लोक तुम्ही बघाल ना की त्यांना फोन आला, अरे क्रेडिट कार्ड हवं आहे का, की ते लगेच सांगतात हो हवं आहे, मग किती लिमिट मिळणार, मग 75,000चं काही विनाकारण काम काहीच नाही आहे, पण 75,000चं क्रेडिट कार्ड घेतलं. एकदा तुमच्या खिशामध्ये क्रेडिट कार्ड आलं ना की तुम्ही त्याचं यूज 100% करणार, तुम्ही 100% त्याच्यामध्ये कर्जामध्ये अडकणार. नाही तर हल्ली कसं ऑनलाईन फोनवरती कर्ज आहे, फोनवरती फोन आला
आला, लगेच त्यांना PL मग काही आवश्यकता नव्हती तरी कर्ज घेतलं. काही लोकांचं असतं की रुटीनमध्ये त्यांना म्हणजे की सगळं रुटीन भागवता ते कमवत असतात पैसे, तरी पण प्रत्येक वर्षाला लाख-1 रुपये त्यांच्या अंगावरती कर्ज जमत असतं. हे सगळे लोक राहू मंगळ युतीमध्ये येतात की राहू मंगळ युतीमुळे हे होतं. म्हणजे पहिलं वर्गीकरण कर्जाचं ॲस्ट्रॉलॉजी काय करते की काही लोक सतत कर्जाच्या लाईनीत असतात. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये ते कर्जबाजारी म्हणता येणार नाही की ते कर्ज पेड करतात, परंतु ते प्रत्येक वेळेला नवीन कर्ज घेतही राहतात. दुसरी लोक मंगळ केतूमध्ये येतात. ते मंगळ केतूमध्ये लोक असे आहेत की यांच्या आयुष्यामध्ये कर्ज कधी फिटतच नाही. म्हणजे ह्यांनी जे पहिलं कर्ज घेतलंय ते कर्ज फेडता यांनी 100 कर्ज घेतली आणि त्या 100 कर्जाचं म्हणजे की एक 10 लाख कर्ज होतं, त्याचं रूपांतर आता कुठे 90 लाख नाही 1 कोटी कर्जामध्ये झालंय की 1 कोटी रुपये त्याचे झाले. हे सगळं करता एवढं कर्ज झालंय की 10 लाखाच्या पलीकडे त्यांनी 90 लाख रुपये व्याज भरून झाले, तरी कर्ज काय कमी होत नाही. म्हणजे तर ही समस्या त्यांच्या बाबतीमध्ये येते. तिसरी समस्या येते त्याच्यामध्ये असं असतं की काही लोकांना कर्ज नाहीये पण त्यांनी लोकांना कर्ज दिलंय. म्हणजे मंगळ शनी एकत्र असेल तर ते लोकांना कर्ज देतात, त्यांचं कुठलंही कर्ज परत येत नाही, म्हणजे की त्यांनी दिलेला एकही पैसा रिटर्न आलेला नाही आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये समस्या आहे. आणि चौथं वर्गीकरण याच्यामध्ये असं येतं की काही लोकांच्या बाबतीमध्ये त्यांनी स्वतःच्या नावावरती कर्ज काढले. म्हणजे मंगळ शुक्र युती असेल, मंगळ बुध युती असेल, तर ह्या लोकांनी असं काय केलं की आपल्या आप्तजनांना किंवा मित्रपरिवारामध्ये कुणाला तरी स्वतःच्या नावावरती कर्ज काढून दिलंय. त्यांनी कर्ज काढून पूर्ण गाडी घेतली, मजा करतोय तो किंवा तो त्याच्या घरात राहतोय, तो एकही हप्ता भरत नाहीये आणि आता याच्या घरावरती नोटीस लागली. तर अशा 4 वर्गीकरणामध्ये ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पूर्णपणे कर्ज येतं आणि या युतीच्या अनुसार त्याच्यावरती मग सल्ला, जर त्या विवंचनेमध्ये तुम्ही अडकले असाल किंवा त्याबाबतचं कुठलंही असेल तर मार्गदर्शन या बाबतीमध्ये केलं जातं. नाही, नक्कीच. आता ॲस्ट्रॉलॉजीच्या दृष्टिकोनातून कोणते गुणदोष या वर्गीकरणामध्ये आढळतात? ॲस्ट्रॉलॉजी वर्गीकरणामध्ये ना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी कुठे म्हणजे की असं डिनाय करते की तुम्हाला ग्रह कर्ज घ्यायला लावतात. ह्या गोष्टीला ॲस्ट्रॉलॉजी पूर्णपणे डिनाय करते. ॲस्ट्रॉलॉजीचं प्रॉपरली असं म्हणणं आहे की आयुष्यामध्ये कर्ज घ्यायची गरज लागणार नाही. हा पहिला पार्ट आहे. आता हा समजून घेण्याकरता त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की तुम्ही एखादी गोष्ट करत असताना किंवा एखादं कर्ज घेत असताना तुम्ही परतफेडीचा विचार करता का? हे ॲस्ट्रॉलॉजी पहिलं तुम्हाला प्रश्न विचारते की बाबा तुम्ही 10 लाख कर्ज घेणार आहे, त्याचा तुम्हाला 50,000 हप्ता येणार आहे, तर 50,000 हप्ता तुम्ही महिन्याला भरू शकता का? या बाबतीत तुम्ही विचार करा. किंबहुना ॲस्ट्रॉलॉजी पहिले सांगतं की 50,000चा ॲडिशनल तुम्ही एखादा इन्कम सोर्स बघा. पण तो इन्कम सोर्स माणूस कोणी बघायला तयार होत असेल किंवा नसेल. कारण कर्ज घेताना आपण एवढं सांगतो की गरजवंताला अक्कल नसते. त्याला माहिती आहे आता 10 लाखाची गरज आहे आणि हा 10 लाख मला कर्ज देतोय ना, मग तो किती व्याज लावतोय, तो किती वर्ष फेडीला सांगतोय आणि मला महिन्याला किती भरावे लागतील, हा जनरली हिशोब कोणी करतच नाही. हा तात्विक भाग झाला की आपल्या वैवाहिक जीवनातला. आपण ॲस्ट्रॉलॉजीबाबत बोललो तर ॲस्ट्रॉलॉजी याच्यामध्ये 3 क्रायटेरिया सांगतं, म्हणजे 3 प्रमुख घटक सांगतं. पहिला घटक सांगतं की तुम्ही अतिशय उतावळे आहात किंवा तुम्हाला भयंकर लोभ कुठला तरी आहे, तर भयंकर लोभ तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर त्या लोभापायी तुम्ही कर्ज घेता. दुसरी गोष्ट, तुम्ही उतावळेपणाने कर्ज घेता. आता नॅचरली आहे एखादा प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये किंवा एखादं घर तुम्हाला घ्यायचं आहे की तुम्ही भावनात्मक इतके होता की त्या भावनात्मक तुम्ही त्याच्यामध्ये मग काही विचारच करत नाही की आपल्या हातात किती पैसे आहेत. वेळेला तुमच्या बजेटच्या दुप्पट पण तुम्ही चालता आणि घर घेता आणि पुढे काय त्याचे रिझल्ट होतात ते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भोगता. तर ॲस्ट्रॉलॉजी पहिलं वर्गीकरण सांगतं की तुम्ही खूप उतावळे होता आणि खूप उतावळे होऊन खूप लोभ असतो त्यावेळेला तुम्ही कर्ज घेता. दुसरं याच्यामध्ये वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये ॲस्ट्रॉलॉजी आवर्जून तुम्हाला सांगतं की कुठल्याही याच्यामध्ये तुमचा अहंकार आणि तुमचा इगो हा तितकाच कारणीभूत आहे. म्हणजे की तुम्हाला एखाद्या ठिकाणी कर्ज घ्यायची वेळ आली तर ती कर्ज घ्यायची वेळेत असताना तुमच्या इगोपायी तुम्ही कर्ज घेता. म्हणजे असंही असू शकतं की एखाद्या वेळेला तुम्हाला घर घ्यायचं आहे. नॉर्मली असं होतं की एकत्र परिवार आहे, एकत्र परिवारामध्ये दोन्ही भाऊ राहत आहेत, नंतर काहीतरी कारणांनी त्यांचं जमत नाही आहे आणि जमत नाही मग ह्याला वेगळं राहायचं आहे. तर वेगळं राहायचं त्यावेळेला तो हे नाही भावाला विचारत की तू मला काही मदत करशील का किंवा तू मला घर घेऊन देतोस का किंवा ह्या घरातून मी बाहेर पडणार आहे तर ह्या घरामधनं मी बाहेर पडताना तू मला काही मदत करशील का. ती आपण कुणाची मदत घेता आपण बघतो की तो माणूस डायरेक्ट उठून बाहेर पडतो, मग कुठेतरी काहीतरी कर्ज घेतो, मित्रांकडनं उधार उसनवारी पैसे घेतो, पर्सनल लोन काढतो आणि त्या सगळ्या गोष्टींमधनं कर्ज घेतो. वास्तविक पाहता त्यावेळेला त्याची भाडं भरणे इतपत पण ऐपत नसते आणि हे माहिती असताना केवळ इगोपायी, केवळ अहंकारापायी माणूस ते नवीन घर घेतो आणि त्याच्यामुळे स्वतःच्या डोक्यावरती कर्ज घेतो. आता तुम्ही डाऊन पेमेंट करायला पर्सनल लोन काढलेलं आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्ही घर घ्यायला कर्ज घेतलं आहे, त्याच्यावरती बँका अजून तुम्हाला टॉप ऑफ देत आहेत, मग तुम्ही टॉप ऑफ लोन पण घेतलं आणि ते सगळं करून तुम्ही कुठेतरी घराचा व्यवहार पूर्ण होतो. पण तो घराचा व्यवहार पूर्ण करून झाल्यानंतर जो हप्ता पाठीमागे लागतो तो 20 वर्षाकरता लागतो आणि 20 वर्ष म्हणजे जवळजवळ तुम्ही बघितलं तर एक 10 वर्षाचा पिरियड आपण डिकेड म्हणतो की एक जनरेशन 10 वर्षामध्ये निघून जातं. तर 20 वर्ष म्हणजे 2 जनरेशन की 2 पिढ्यांचा जो काही उद्धार व्हायचा आहे, 2 पिढ्यांकरता लागणारी जी काही तुमची म्हणजे पूर्णपणे जडणघडण आहे किंवा तुमची डेव्हलपमेंट आहे, ती सगळी डेव्हलपमेंट तुमची कुठे निघून जाते तर त्या कर्ज या विषयामध्ये निघून जाते, ती फेडण्यामध्येच निघून जातो. काही काही वेळेला तर हा काही काही लोकांच्या आयुष्यामध्ये प्रश्न
आहे की आपण जीवन कशाला जगतोय, म्हणजे की फक्त हप्ते भरण्याकरता आपण जगतोय किंवा मेहनत करतोय त्याच्यामधनं बघाल तर काही ना अंगी काही लागत आहे, ना चांगले कपडे घालायला मिळतात, ना चांगलं खायला मिळते, पैसे सगळे चालले तर ते किस्ती भरण्यामध्ये म्हणजे हप्ते भरण्यामध्ये चाललेले आहे. तर ह्या अवस्थेचा सुद्धा आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे. आणि कर्ज घेताना ॲस्ट्रॉलॉजी तर तुम्हाला सांगते की तुमच्यामध्ये प्रॉपरली अहंकार आहे, इगो आहे, म्हणून तुम्ही कर्ज घेताय. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या अनेक कार्यक्रमामध्ये आपण सांगत असतो की तुम्ही जर कर्जबाजारी आहात किंवा तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या आहेत तर पहिल्या तुमच्या इमोशन्स कंट्रोलमध्ये ठेवा किंवा तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी कंट्रोलमध्ये ठेवा. तुमच्या इमोशन्स आणि तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी ह्या दोन गोष्टी डेफिनेटली तुमच्या आयुष्यामध्ये आहेत. म्हणजे या तीन वर्गीकरण की तुमचा अहंकार, तुमचा मोठेपणा आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे की तुमचा उतावळेपणा, या तीन गोष्टींमुळेच तुम्ही कर्जबाजारीपणामध्ये अडकता किंवा कर्ज घेता, असं ॲस्ट्रॉलॉजीचं ठाम ओपिनियन आहे. इथे कुठेही ॲस्ट्रॉलॉजी सांगत नाही की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कर्जाची गरज आहे. नाही, नक्कीच. आता ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कर्जबाजारीपणावर मग उपाय काय आहेत? हा मॅडम सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आता ह्या सगळ्या गोष्टींवरती लोक म्हणतील की गुरुजी आमचा डॉपलर स्टडी करून झाला किंवा प्रॅक्टिकल आमच्या आयुष्यामध्ये आम्ही हेच बघतोय की कर्ज घेतोय आणि खड्डे खंडे वगैरे तुम्ही मार्मिक सांगता, पण याच्यावरती उपाय काय? तर मग उपायाच्या बाबतीमध्ये देखील याच्यामध्ये मार्गदर्शन आहे जे आपण आता पहिले हे बघू की आता तुम्ही कर्जबाजारीपणात अडकला आहात तर तुमच्या याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही नवीन कर्ज घ्यायचं स्टॉप करा. पहिला ॲडवाईस ॲस्ट्रॉलॉजी देतं. दुसरा सल्ला हा देतं ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला की तुमच्या ग्रहांप्रमाणे ज्यावेळेला तुम्हाला कर्जबाजारीपणा आहे त्यावेळेला तुम्हाला निश्चित आर्थिक अवस्था आहे तर आर्थिक मदत करणारे लोकसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये अवेलेबल असतील किंवा अशा काही गोष्टी असतील तुमच्या हाताशी की ज्याद्वारे तुम्ही आर्थिक मदत उभी करू शकता किंवा आर्थिक स्वतःचं भांडवल उभे करू शकता. मग कधी स्वतःकडे गोल्ड असेल ते गोल्ड सेल करून तुम्ही करू शकता, एखाद्या जमिनीचा तुकडा तुम्ही विकू शकता, एखादी प्रॉपर्टी तुमच्याकडे आहे ती प्रॉपर्टी डेव्हलपमेंट करता दिली तर त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला तुमची ती प्रॉपर्टी पण मिळेल, म्हणजे 40% त्याच्यात शेअर पण मिळेल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पैसे म्हणजे की वरती मिळतील, ज्या पैशामधनं कर्जबाजारीपणा पण निघून जाऊ शकतो आणि इन्कम सोर्स पण तुम्हाला लागू शकतो. फक्त त्या अँगलनी विचार करायला पाहिजे. तुम्ही फक्त कर्ज फेडत असताना कर्ज फेडायचंय त्याच्याकरता नवीन कर्ज घ्यायचं ह्या विचारामध्ये राहिला तर 100% काही होणार नाही. हे व्यावहारिक बाबतीमधलं सुद्धा मार्गदर्शन ॲस्ट्रॉलॉजीमध्ये 100% अवेलेबल असतं. प्रश्न कुंडलीप्रमाणे ते करताही येतं. ह्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जे उपाय आहेत त्याच्यामध्ये ऋणमोचन म्हणून एक स्तोत्र आहे जे मंगळाचं स्तोत्र येतं जे अतिशय प्रभावी आहे. ऋणमोचन म्हणजे की मंगळ स्तोत्र तुम्हाला कुठेही अवेलेबल होऊ शकतं. 11 श्लोकांचं आहे आणि त्याचं रेग्युलर वाचन केल्याने खरोखर तुमच्या कर्जबाजारीपणामध्ये फरक पडेल. याच्या व्यतिरिक्त ऋणमोचन यंत्र येतं, मंगळ यंत्र येतं जे आम्ही प्रॉपरली सिद्ध करून देतो, ज्याच्या उपासनेने किंवा ज्याच्या पूजनाने सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये फरक पडतो. तिसरी गोष्ट म्हणजे सुदर्शन नावाचा एक यज्ञ येतो जो प्रॉपरली कर्जबाजारीपणावरती केला जातो आणि त्याच्यामधनं सुद्धा चांगला प्रभाव प्राप्त होतो. याच्या व्यतिरिक्त सुदर्शन यंत्राची स्थापना देखील आपल्याला या याच्यामध्ये निश्चितपणे करता येते की स्थापना करून तुम्ही कर्जातून 100% बाहेर पडू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये एक्झॅक्टली कर्ज कशामुळे निर्माण झालंय ही समस्या तुम्हाला वाटतं की तुमची वैयक्तिक आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त तुमची पार्श्वभूमी, तुमच्या जीवनाचा कुठेतरी एक लेखाजोखा आहे, तुमच्या जीवनाची कुंडली आहे. ज्या कुंडलीचा तुम्ही अभ्यास प्राप्त करून घेतला, त्या कुंडलीचं मार्गदर्शन प्राप्त करून घेतलं तर 100% तुमच्या विचारांच्या व्यतिरिक्त एक विचार किंवा त्या व्यतिरिक्त एक दिशा, त्या व्यतिरिक्त एक सोल्युशन ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला देऊ शकते. खऱ्या अर्थाने अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा गुरुजींचं मार्गदर्शन घेऊ शकता. पुण्यामध्ये गुरुजी आहेत 8, 9, 10 जुलैला. नक्कीच तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. खरंच धन्यवाद गुरुजी, खूप छान मार्गदर्शन केलं. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. नक्कीच महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.